नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। शेत रस्त्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भात नवीन जी.आर. आहे तो आता निर्गमित करण्यात आलेला आहे। आता रुंद शेतरस्ते होतील, 7/12वरती शेतरस्त्याची नोंद होईल। 90 दिवसात हे होणार आहे। या संदर्भातील जी.आर. आहे तो आपण जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात। ते जी.आर. बघा। शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उतार्याचे इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 नुसार सीमावरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे। परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती। तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतिशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे। शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांवर वापर करणे आता सामान्य झाले आहे। परंतु अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहेत। सबब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण आहे। त्यामुळे हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। शासन निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देण्याबाबत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वहनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता, स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक रुंद रस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत। दुसरा बघा, शेतकरी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्याची आवश्यकता तपासावी। अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा, इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी। शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा व अपेक्षांचा आक्षेपांचा विचार करावा। सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद शेतरस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा। जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार 3 ते 4 मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य होईल तेवढा उपलब्ध करून द्यावा। 7/12 उतार्याचे इतर हक्क या सदरात शेतरस्त्यांची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्यांच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल। तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल। सबब 7/12 उतार्याचे इतर हक्क या सदरात शेतरस्त्यांची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना पुढीलप्रमाणे कार्यवाही केली जाईल। सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता नुसार 5 आदेश पारित करताना सादर आदेशानुसार शेत रस्ता जास्त असलेल्या शेताचा गट नंबर, सर्वे नंबर, शेतकऱ्यांची रुंदी, लांबी, दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करावेत। तसेच त्याबाबत 7/12 उतार्यावर इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे। कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांमध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा। यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी घ्यावी। तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांच्यासमोर
सद्यस्थिती चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 90 दिवसांमध्ये निकाली काढावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.